लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचं 38व्या वर्षी निधन झालंय. कर्करोगाशी सुरू असलेली तिची झुंज अपयशी ठरली. तिच्या निधनाने मराठी सृष्टीवर शोककळा पसरली. मीरा रोडवरील राहत्या घरी तिने अखेरचा श्वास घेतलाय. अभिनेत्रीने आजपर्यंत अनेक मराठी हिंदी मालिकांमध्ये काम करत एक वेगळीच छाप निर्माण केली होती. या सुखांनो या मालिकेतील तिने टेलिव्हिजनवर पदार्पण केले. त्यानंतर तू तिथं मी, 4 दिवस सासूचे, येऊ कशी मी नांदायला, तुझेच मी गीत गाते अशा मालिकांमध्ये तिने अनेक धाडणीच्या भूमिका साधत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तसेच पवित्र रिश्ता या मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली. या मालिकेत तिने वर्षा ही भूमिका साधली होती. त्याचबरोबर तिचे 4 दिवस सासूचे या मालिकेतील भूमिकेचे मोठे कौतुक झाले होते. मराठी हिंदी विश्वातील अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती. प्रिया वर्षभरापासून सोशल मीडियावर सक्रिय नव्हती. गेल्या 1 वर्षापासून ती कर्करोगाची झुंज देत होती. तुझेच मी गीत गाते ही मालिकेत ती काम करीत असताना तिची प्रकृती तिला साथ देत नव्हती. म्हणून तिने ही मालिका अर्ध्यातच सोडली. याविषयी तिने एका व्हिडिओतही सांगितले होतं. प्रियाचं 24 एप्रिल 2012 रोजी शंतनूसोबत थाटामाटात लग्न झालं होतं. दोघांची लव्ह स्टोरी अगदी साधी होती. घरच्यांचा विरोध किंवा कोणताही अडथळा नसल्याने त्यांचं लग्न आनंदाने पार पडलं. शंतनूचे प्रियावर खूपच प्रेम होते. प्रियाच्या मृत्यूनंतर शंतनूला मोठा धक्का बसलाय. त्याने प्रियाविषयी मनाला स्पर्श करणार अशा भावना व्यक्त केल्या. त्याने सांगितले की प्रिया माझ्यासाठी सर्व काही होती. माझे आयुष्य होती. तिच्या जाण्याने माझे जीवन अंधारमय झाले आहे. ती माझा आधार होती, मात्र तो आधार आता मी गमावला आहे. प्रिया जरी आज माझ्यापासून दूर गेली असली तरी तिचं बोलणं, तिचं हसणं, तिच्या आठवणी सदैव माझ्या मनात राहतील. प्रियाचा हा विरह फक्त शरीरापासून आहे, आत्म्यापासून ती सदैव माझ्या जवळच असेल. भावपूर्ण श्रद्धांजली प्रिया. ईश्वर तुझ्या आत्मेला शांती देवो.